महायुतीत विधान परिषद जागांचा तिढा कधीपर्यंत सुटेल? संजय शिरसाट यांनी तो टायमिंग सांगितला. विधान परिषदेच्या 17 जागा आहेत. आपल्याला जागा मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे. तिढा खूप मोठा आहे असं नाही. आज संध्याकाळपर्यंत तिढा सुटलेला असेल. आम्हाला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. तीनही पक्षाचे नेते घोषणा करत नाहीत तोपर्यंत चर्चेला अर्थ नाही. आम्हाला कोणत्या जागा मिळणार यावर शिंदे बोलत आहेत. त्यामुळे शिंदे बोलत असतील त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ते राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. दिल्लीत तळ ठोकण्याची कारणं वेगळी आहेत. कांदा प्रश्न, जागा वाटप, इतर मुद्दे आहेत. दिल्लीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली यावर मी बोलणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. 30 तारखेला उपोषणाला बसणार नाही अशी मनोज जरांगे यांनी घोषणा केली आहे. प्रसाद लाड यांनी आज भेटायला जाणार आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करत आहे. मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे लवकरच कळेल. सरकार काय निर्णय घेतं यावर लवकर घोषणा होईल असं शिरसाट यांनी म्हटलंय. उपोषणाचा रोख योग्य आहे. सरकार भूमिका मांडणार आहे. आता सरकार आणि जरांगे यांच्यात काही चर्चा सुरू आहे याचा तपशील आमच्याकडे नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय. विधान परिषदच्या एकंदरीत 17 जागा आहे आणि साहजिक आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या जागा जास्त वाढून मिळाल्या पाहिजेत. त्या संदर्भात त्या चर्चा हे होत आहेत. आता तिढा असा काही जास्त राहिलेला नाही. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की सर्व फायनल झालेलं आहे. फक्त आता 1-2 जागेचं जे आहे ते आम्ही बसून एका मिनिटात फक्त यस नो करायचं राहिलेलं आहे. म्हणून आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं वाट पाहावी लागेल. आज संध्याकाळपर्यंत हा सर्व तिढा सुटलेला असेल. त्याच्यानंतर उमेदवारी, त्याच्यानंतर मग ते लढणं वगैरे सर्व प्रकार आले. परंतु आता महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. संभाजीनगरच्या जागा तुम्ही कायम होते आणि शिवसेनेला हट्टाने सोडवून घेतली असंही एक ऐकतोय. आतापर्यंत असं कोणताही जागा कोणती सोडवली, कोणती आहे किंवा नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणं योग्य नाहीये. जोपर्यंत हे वरिष्ठ नेते, तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुरेंद्रताई वहिनी जे आहेत यांनी जो पण घोषणा करत नाही या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि परभणी या तुम्हाला मिळते असं नाही. आता मिळतायत कोणत्या याचा चर्चा स्वतःच एकनाथ शिंदे साहेब करतायत. म्हणून शिंदे साहेब जेव्हा चर्चा करतायत तर त्याच्यावर आता पुन्हा आम्ही भाष्य करणं म्हणजे त्या चर्चेमध्ये आम्ही सहभागी आहोत असं दिसतं. तसं असं कोणी त्यात सहभागी नाही. ते तिन्ही नेते वरिष्ठ पातळीवर निर्णय घ्यायला सक्षम आहेत. तुम्ही म्हणतात वाद नाही, मग सगळे महत्वाचे नेते दिल्लीत तळ ठोकून का बसले? दिल्लीमध्ये तळ ठोकण्याचे कारण वेगळे आहेत. कांदा प्रश्न आहे, बाकी इतर प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात ते एक आहे ना, हा एक विषय सुद्धा असा आहे. परंतु या विषयासाठी एवढी गहन चर्चा करण्यासारखा नाही आहे. हे समंजसपणाने हा विषय संपून जाईल. अमित शहा बरोबर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.